काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये लहान रोपटी वाढत नाहीत, पण आत्ताची रोपटी इतकी चलाख, बुद्धिमान आणि चपळ आहेत ना, या सावलीचा आशीर्वाद तर ते घेतातच, पण याच वृक्षांच्या 2 फांद्यांमधून डोकावणाऱ्या सूर्यप्रकाशाचा अचूक वेध घेतात आणि स्वतःची जोमाने प्रगती करतात. मग कुटुंबच काय, समाज काय आणि आईवडील पण म्हणतात, मुलांनी घराण्याचं नाव मोठं केलं हो. अशाच 2 मातब्बर घराण्यातली ही 2 मुलं पहिल्यांदा भेटतात, मग मैत्री होते, प्रेम होतं आणि मग चक्क लग्न करतात. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीमधील यांच्या मैत्रीला झाले तब्बल 15 वर्ष आणि लग्नाला फक्त 2 वर्ष. आपल्या कुटुंबातील सगळ्यात वयाने लहान असलेली ही जोडगोळी, यातील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे. त्यांचं स्वागत करूया. ओहो हा 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 भावला भावलीचं लग्न करून दोघेजण आलेले आहेत असं मला वाटलं. विराजस आणि शिवानी, तुमचं महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मैत्रीची गोष्ट, त्याच्यामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमाची गोष्ट मला ऐकायची आहे आणि सगळे महाराष्ट्रातले रसिक असे खुदकन हसतात. अरे चा हे कुठले, हे आमचे हे कसे, आमचा हा आमची ही, असं म्हणूया. चला आता आपण गंमत करूया. शिवानी ये बस. विराजस आपल्या घरी येतं, लहान म्हटल्यानंतर लगेच थपकल मारून असं मांडी घालून बसतं आणि आता मला खायला द्या असं मला वाटतंय. पण आज लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि आणखीन एक तुझी ओळख आहे, जादूगार. हां काय म्हणजे असं? त्याची मजा अशी होती की मी पुण्यामध्ये ज्या शाळेत शिकलो तिथे आम्हाला इयत्ता पहिलीपासून नाटक हा विषय शिकायला होता. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर्समध्ये ड्रॅमॅटिकची आम्हाला परीक्षा असायची. फक्त नियम असा होता की 9वी आणि 10वीतल्या मुलांना नाटकामध्ये भाग घ्यायला अलाउड नाही. त्यामुळे पहिलीपासून सवय लागली होती की दरवर्षी एक नवीन नाटक बसणार, मग ते सगळ्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन्समध्ये फिरणार, तिथं बक्षिसं मिळणार. आणि 9वी 10वी ते सगळं एकदम बंद, ते काय आता करायचं कळेना. तरी शाळेकडनं स्पेशल परमिशनमध्ये मी एकटा होतो 9वीतला, ज्याला 9वीतही नाटकात काम करायची परवानगी मिळाली. 10वीत मात्र काही कोणी ऐकत नव्हतं. आणि मग ती जी अख्खी एनर्जी असते जी वर्षभर या नाटकाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये जायची, त्याचं काय करायचं की अभ्यास तर करत होतो, पण मग त्याबरोबर काहीतरी, तर मग एकटा काय करू शकतो घरी बसून. तर तेव्हा कुठेतरी मला हे जादू आणि हे सगळं आधीपासूनच आवडत होतं, पण तिथं मी ते सिरियसली घ्यायला सुरुवात केली. आणि ते छान प्रयोग वगैरे करायचास ना? हो, मी इतकी जादू येते जवळपास म्हणजे जवळपास 3-4 वर्ष मी पॉकेट मनी हे जादूचे प्रयोग करून कमावलंय. हो काय शिवानीला अशी तयार केलीस तू? अशी तूच माझी बायको बहुतेक ते केलेलं जादू केली. हे सांग ना थोडंसं मला अजून विशद करून सांग. जादू करणे म्हणजे, आणि त्याचे जर पॉकेट मनी तुला मिळत असेल तर ती जादू समजत नाहीये समोर. आम्ही कसं जादू करतो, पण आधी सांगतो हा किलवर एका हे माहिती आहे, सांगायचं. लहानपणी मला अर्थात वाचनाची अजूनही खूप सवय आहे, लहानपणी अजून जास्त होती. ते तुमच्या घराण्याची सवय आहे. त्यामुळे जादूची पुस्तकं होती माझ्याकडे की हे करून बघ, ते करून बघ. तर मी घरी दाखवायला वगैरे सुरुवात केली आणि माझ्या घरच्यांना खरंच मी मानतो, कारण ह्या इतक्या विचित्र गोष्टीला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला. आणि माझी मावशी तेव्हा वेल्सला शिफ्ट झाली होती, म्हणजे UK मध्ये आहे. तर सुट्टीमध्ये तिथं गेलेलं असताना तिथलं मग मी जादूगार शोधून काढले होते, त्यांच्याशी ईमेलवर बोललो होतो, मग तिथे जाऊन तिथल्या काही गोष्टी विकत घेतल्या. तर तेव्हा माझी मावशी तिथे लहान मुलांच्या लायब्ररीमध्ये काम करायची आणि दर दुपारी अगदी अशी छोटी छोटी मुलं तिच्या इथे गोष्ट ऐकायला, कुठल्या तरी पुस्तकातली गोष्ट ऐकायला म्हणून यायची. तर तिने विचारलं की अरे तू आम्हाला दाखवतोस या सगळ्या जादूच्या ट्रिक्स, तर तू लहान मुलांना दाखवशील का? तर म्हटलं ओके दाखवेन ना.
आता कोणासमोर तरी करायचं म्हणल्यावर मग पहिल्यांदाच त्याची यादी केली गेली की ओके आधी हे करू मग ते करू मग ते करू. आणि तिथे जवळपास 1-1.5 तास मी इंग्रजी भाषेमध्ये तो जादूचा प्रयोग पहिले मी केले आणि ते एकदम सक्सेसफुल झालं म्हणल्यावर मग मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर हे कुठेतरी कळलं, मग अगदी ओळखीत कुणीतरी अरे आमच्याही मुलाचा वाढदिवस इथे करतोस का, असं ते सुरू झालं. आणि मग ते सुरू झालं म्हणल्यावर ते मी खूप सिरियसली घ्यायचो. म्हणजे पुण्यामधले जादूगार रघुवीर असतील किंवा मुंबईमध्ये जादूगार तायडे म्हणून आहे तिथं दादरमध्ये, त्यांच्याकडे जाऊन मग प्रॉपर ती सगळी इक्विपमेंट विकत घ्यायची, त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकायच्या. 1-1.5 तास प्रॉपर मी लहानांना मोठ्यांना खेळवून ठेवू शकेन इतकी सामग्री माझ्याकडे गोळा झाली होती. काय सांगतो. आणि आणि रोजची प्रॅक्टिसही होती, त्यामुळे ते करायला मजा यायची. तयार झालेलं तुम्हाला काय करू शकतं. पण मला वाटतं तुझं डेडिकेशन हा सगळ्याच बाबतीतला एक महत्वाचा गुण आमच्या विराजस्त आहे. शिवानी, तुझं ही एक वेगळ्या पद्धतीने कलाकारच घराणं आहे. म्हणजे आई तुझी असं शून्यातून काहीतरी सटकन छान करते. आता तर किती मोठं प्रदर्शन तिचं भरलेलं आहे आणि म्हणजे आवडते लोकांना की इतकी मोठी कलाकार, त्या कलाकार घराण्यातलीच तू आहेस. पण असं हा प्रवास कसा सुरू झाला तुझा? मी पुण्यामध्ये अभिनव विद्यालयात होते आणि एक पुण्याचं असं आहे की म्हणजे सगळेच जण स्पर्धांमध्ये भाग घेतात. शाळेमध्ये कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, एकदा तरी तुम्हाला त्याचा अनुभव येतोच. आणि लहानपणी मी खूप मला गोष्टी तयार करायला सांगायला आवडायचं. म्हणजे बेसिकली मी बडबडी होते. माझी आई शिक्षिका खरं तर, आणि तिने ओळखलं की ही आपली मुलगी बडबडी आहे पण तिच्या या बडबडण्याला काहीतरी दिशा द्यायला हवी, आपण वळण लावूया हिला, आपण धडा शिकवूया. आणि म्हणून मग तिने मला हळूहळू स्पर्धांमध्ये भाग कसं ही करते बघूया असं म्हणून तिने घ्यायला लावला. आणि मला ते आवडत होतं. म्हणजे मला कधीच भीती नाही वाटली त्या गोष्टीची. मला आवडायचं गोष्टी सांगायला, कथाकथन, वक्तृत्व वगैरे. आणि त्यातून हळूहळू सुरुवात झाली. पण खरं सांगायचं तर मला 10वी नंतर वगैरे मला सायन्सला जायचं होतं, मला मेडिकलला जायचं होतं. शाबास. कारण मी अभ्यासात चांगली होते, व्यवस्थित होते. आणि माझं असं होतं विराजसारखंच की नुसता अभ्यास करायला बोर व्हायचं. मग जर काही इतर स्पर्धा नसतील तर अभ्यास पण चांगला नाही व्हायचा आणि मार्क्स पण चांगले नाही मिळायचे. म्हणून मी नाटक करायचे. पण मेडिकलला जायचं होतं हे जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली की तुला हे सगळं बंद करावं लागेल, तुला नाटक बंद करायला लागेल, तुला काहीच करता येणार नाही, तर तू विचार कर तुला हे चालणार आहे का. आणि तेव्हा पहिल्यांदा मी सिरियसली विचार केला की आपल्याला हे हाऊस म्हणून आवडतंय, आपल्याला हे जमतंय म्हणून आवडतंय का, आपल्याला यात काही एक्सप्लोर करायचं आहे, अजून काही शिकायचं आहे, शोधायचं आहे. तर तेव्हा मला जाणवलं की नाही, मी हे नाही सोडू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या स्पर्धा करून आणि नाटक करून मला जो एक कॉन्फिडन्स मिळाला होता तो मला घालवायचा नव्हता. आणि मला ते खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणून मग मी ठरवलं की आपण यात करिअर करू. वा वा वा. आता हे असं झालं. तर तुमची पहिली भेट कशी झाली? 15 वर्ष मैत्रीला म्हणजे काय हे? नाटकातूनच आमची नाटका थ्रूच पहिली भेट झाली. कारण मी म्हटलं तसं शाळेमध्ये मी ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. शाळेतून बाहेर पडल्यावर एक 11वी 12वी मग नाटकाशी आपण कुठेतरी जोडलं जावं ही भावना होतीच. आणि त्यामुळे मग इथल्या ग्रुपबरोबर काम करून बघू, तिथल्या ग्रुपबरोबर काम करून बघू, असं करत असताना माझे काही मित्र गोळा झाले जे माझ्याच वयाचे होते. तेही या सगळ्या ग्रुप्सकडनं छोटी छोटी नाटकं करायचे किंवा मोठ्या नाटकांमध्ये छोटे छोटे रोल करायचे. तर कुठेतरी आपल्याला एकाच पद्धतीच्या गोष्टी आवडतात, आपल्याला एकमेकांच्या कल्पना पटतायत, आवडतायत, ते करून बघू असं वाटतंय, ही कुठेतरी भावना तेव्हा निर्माण व्हायला लागली होती. आणि 2011 साली आम्ही मित्रांनी मिळून स्वतःचं पहिलं नाटक आपण करूयात की आपल्या खिशातले पैसे टाकू आणि छोट्याशा कुठल्या तरी थिएटरमध्ये आपण प्रयोग लावू आणि लोक आली तर आली, नाही आली तर नाही आली, पण आपल्याला हे वाटतं नाही हे मस्त होईल, हे करून बघू, अशा भावनेने कुठेतरी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि तो प्रयत्न करत असताना एका छोट्याशा रोलसाठी आम्हाला कोणी सापडत नव्हतं. कारण पहिलं नाटक आम्ही जे केलं, जे मी पहिलं लिहिलेलं नाटक आहे, जे मी पहिलं डिरेक्ट केलेलं नाटक आहे, ते इंग्रजीत होतं. काय नाव त्याचं? अनाथेमा नावाचं. ओके. आणि ते हॉरर कॉमेडी नाटक होतं. सगळंच खूप विचित्र होतं त्या नाटकाचं. पण तेव्हा अरे हे करू नका, हे चालणार नाही, हे अवघड असं म्हणणारं कोणी नव्हतं. त्यामुळे अरे करून बघू, होऊन जाईल, अशा आम्ही पद्धतीने ते नाटक केलं. आता पुण्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्या आणि इतक्या छोट्याशा रोलसाठी हो म्हणणारी अभिनेत्री आम्हाला काही सापडत नव्हते. आणि जे आम्ही विविध ग्रुप्सकडनं गटांकडून काम करत होतो त्यातला एक प्रकाश पारखी म्हणून प्रख्यात नाटकाचे शिक्षक आहेत पुण्यामध्ये,
नाट्यसंस्कार कला अकादमी नावाची लहान मुलांची नाटकांची त्यांची संस्था आहे. तर त्यांच्याकडूनही आम्ही नाटकांमध्ये कामं करायचो. तर त्या संस्थेमध्ये शिकवणाऱ्या आमच्या रांगोळे काकू होत्या आणि त्यांची मुलगी आहे, तिची नुकतीच 10वी झाली आणि ती इंग्रजी बरोबर बोलते आणि ती नाटकही करते हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे त्या नाटकासाठी म्हणून आम्ही शिवानीला बोलवलं आणि त्या नाटका थ्रू मग आमची ओळख. मग आम्ही नाटकं करू लागलो. आम्ही नाटकं करू लागलो. वेगवेगळी नाटकं करू वेगवेगळी नाटकं करू लागलो. मला विराजस तुझं इतकं कौतुक आहे की असं इंग्रजी भाषेमध्ये हे नाटक लिहिणं, म्हणजे इंग्रजी भाषा बोलायला येणं, ते समजणं, तुम्ही कम्युनिकेट करणं आणि ते लिहिणं, हे तुला असं एवढ्या लहान वयात कसं काय जमलं? म्हणजे खरं तर आता तुमचं सगळं घराणंच आहे, पण असं काही नसतं की तुम्हाला तो वारसा मिळाला म्हणून तुम्ही ते उत्तम करू शकता, असं नाही. कसं लिहिलंस तू? नाही, मी म्हणलं तसं थोडंसं त्याला होतं की हे होऊ शकणार नाही किंवा हे जमणार नाही ही भावनाच नसते त्या वयात, की अरे सुचलंय, भारी वाटतंय, आपण करून टाकू, एवढंच डोक्यामध्ये होतं. आणि त्याला प्रोत्साहन देणारे मित्र होते ज्यांनाही अरे नाही हे चांगलं आहे, हे आपल्याला करून बघू, हे लोकांना आवडेल असं वाटत होतं. आणि माझं पहिलं नाटक मी इंग्रजी लिहिलं, दुसरं नाटक हिंदी लिहिलं, तिसरं नाटक मराठी लिहिलं. अरे की त्यामध्ये कुठेही की नाही आपण ह्या भाषेत पहिले प्रयत्न करू वगैरे असं नव्हतं. त्या विषयाची ती गरज होती. म्हणजे मी म्हटलं तसं पहिलं हॉरर नाटक होतं आणि मराठीमध्ये हॉरर म्हणलं की जे आम्हाला मांडायचे ते तसं होत नव्हतं ते जास्त, कारण आम्ही सगळे अत्यंत मनापासून लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे आणि यांचे अतिशय मनापासून फॅन्स आहोत. पण त्यामुळे कुठेतरी हॉरर हे आम्हाला झपाटलेला किंवा पछाडलेला किंवा टकलू हैवान, तर अशा गोष्टी, खेळ सावल्यांचा बघून मी खूप घाबरलो होतो, अतिशय घाबरलो होतो. पण अशा गोष्टींचा होतं, त्यामुळे कुठेतरी आपण जो विषय म्हणतो तो इंग्रजीत कदाचित बेटर जाईल असं वाटलं. अगेन थॉट खूप कमी होता, हे फक्त भारी होईल एवढंच वाटत होतं. कदाचित 2दा विचार केला असता, कदाचित अजून थोडासा एक्सपिरियन्स असता तर आम्ही ते पहिलं पाऊल टाकायला धजावलं नसतं. म्हणजे थोडंसं भीती वाटली असती, ती भीती नव्हती तेव्हा, त्यामुळे ते सगळं झालं. म्हणजे नाही, आणि मला यात एक ऍड करावं असं वाटतं की मृणाल ताई त्याला लहानपणी सांगायची की तू आजचा तुझा दिवस कसा गेला हे मला लिहून पाठव. सो ती लिखाणाची जी सवय होती ते पण तू बहुतेक मराठीत लिहायचंस का इंग्लिश? नाही, मला असं अजिबात आवडायचं नाही मला तेव्हा. पण असं तेव्हा नियम होता की सुट्टी जेव्हा असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा कुठलीही सुट्टी असेल, तेव्हा सकाळी उठल्यावर 1 पान मराठी, 1 पान हिंदी आणि 1 पान इंग्रजी लिहायचं. तिने सवय लावली. मग खेळायला जायचं. हवं तर तू एकच लिही आणि त्या बाकीच्या 2 भाषांमध्ये ट्रान्सलेट कर. पहिले मराठीत लिहून इंग्लिश हिंदीमध्ये ट्रान्सलेट कर, पहिले हिंदी लिहून मराठी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कर, पहिले मराठीतली इंग्लिश हिंदीमध्ये ट्रान्सलेट कर, पण 3 पानं लिहिली गेली पाहिजेत असा तिचा नियम होता, जो मला तेव्हा अजिबात आवडायचा नाही. की सुट्टीच्या दिवशी उठल्या उठल्या काय कोण काम करतं असं व्हायचं. पण त्याचा आता किती उपयोग होतो आणि 3 भाषांमध्ये लेखक म्हणून काम करत असताना किती त्याचा फायदा मला आता होतो हे आता लक्षात येतं. बरोबर. शिवानी, तुला कसं वाटलं त्यावेळेला? त्या पहिली छोटी भूमिका, ती सुद्धा हॉरर, आणि असा हा दिग्दर्शक तुझ्याकडनं काम करून घेतोय. आणि छोटी म्हणजे तिची ती भूमिका होती हॉरर ह्याच्यात. असं ना की बापरे मग आता काय होणार वगैरे, ते जे कॅरेक्टर असतं ना घाबरलेली होती. मी होते तशी भेदरलेली, कारण मी सगळ्यात लहान होते त्या ग्रुपमध्ये. आणि मस्त तेल लावून केसांना 2 वेण्या, असं एक रिबन्स वगैरे, असा एक माझा तो सगळा. तरी बरं काळोख झाल्या, नाही मी नाही जाणार असं. तर त्यामुळे तसे आम्ही भेटलो आणि सगळेच जण माझ्यापेक्षा खूप मोठे होते. त्यांना थोडाफार मोठ्यांच्या नाटकांचा अनुभव होता. मी कसं बालनाट्यांमध्ये कामं केली होती किंवा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे मी खरंच ॲक्च्युली भेदरलेली होते या सगळ्यांमध्ये. आणि विराजसला तेव्हापासून एक सवय लागली जी त्यांनी अजूनही जपली. तो सतत मला म्हणतो तू लहान आहेस का, तू गप, तू लहान आहेस माझ्यापेक्षा, तू म्हातारी झालीस तरी लहानच. हा, सो तसं ते आमचं चालायचं. मला खूप तेव्हा भारी वाटायचं की वाव, हा मुलगा लिहितो आणि काम पण करतोय आणि डिरेक्ट पण करतोय आणि किती क्लॅरिटी आहे त्याला, असं एक मला वाटायचं. पण तेव्हा मी हे होते, म्हणजे काय म्हणायचं, इम्प्रेस्ड होते तेव्हा. मला आनंद आहे तुला तेव्हा असं वाटायचं, कारण ह्यातलं काहीच नव्हतं. म्हणजे हा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. लहान तुझ्यापेक्षा असं कुटकुट कुटकुट भांडताय ना, मला बरं वाटतं. त्याचं लहान वयामध्ये गेल्यासारखं वाटतंय. पण ऍक्च्युली विराजस ही आपली ही आणि तू हा आपला हा, असं कधी व्हायला लागलं? म्हणजे खूप सहवास, मैत्री ते खूप वर्षांनी व्हायला, ते खूप वर्षांनी. म्हणजे त्यासाठी बरं, ह्या नाटकानंतर पुढे काय घडलं? नाही, या नाटकानंतर नाही असं काहीच घडलं नाही. महत्वाची एक गोष्ट म्हणजे दोघांच्या आयुष्यात 2 गोष्टी अशा
झाल्या की दोघांनी आपापली करिअर सुरू केली या नाटकानंतर. म्हणजे तोपर्यंत सगळं हसत खेळत तरी आपण मजा करतोय, महिन्यातनं 2 प्रयोग आपण कुठले तरी शनिवार रविवार करूयात, त्याला एक 40-50 माणसं येतात, अरे वा. ह्याच्या पलीकडे जाऊन भविष्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे याचा पहिल्यांदा दोघांकडनंही विचार झाला. आणि वयामध्ये आमच्यात खूप खूप अंतर नाही आहे, पण वयामध्ये फरक असला तरी शिवानीने तो विचार आधी केला होता आणि तिचं प्रोफेशनली काम आधी सुरू झालं, त्यामुळे तिने आमच्या नाटकाला डिच मारून तिची रिप्लेसमेंट करावी लागली आम्हाला. आणि नाही, पण तिला त्या वयामध्ये तिने पहिली तिची मालिका केली आणि झी मराठी सारख्या प्लॅटफॉर्मवर, आणि त्याचं आम्हाला सगळ्यांनाच खूप कौतुक होतं. आणि या गोष्टीचं सहज वावरली आहे ना त्याच्यामध्ये, की वाटत नाही की घराणेशाही मधला हा उमेदवार आहे, कारण तसं काही नाही. बरं, मला विराजस या निमित्तानं असं विचारायचं आहे की 40-50 माणसं जरी आली तरी तुझ्या नावामागे मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा असं एक ओळख होती जी सुंदर आहे, पण त्यामुळे मग कौतुक होतंय किंवा टाळ्या मिळतात असं होत होतं का? आणि होत असलं तरी सुद्धा स्वतःचं विराजस कुलकर्णी हे नाव बाजूला काढून प्रस्थापित करण्यासाठी तुला काय स्ट्रगल? 2 गोष्टी झाल्या. आणि अगेन हे आपल्याला जे आवडते त्यात आपण आता करिअर करू हा विचार माझा तसा बऱ्यापैकी नंतर झाल्यामुळे माझ्यावर ते किंवा प्रेशर नव्हतंच. दुसरी गोष्ट, मला ज्या पद्धतीच्या गोष्टी करायला आवडतात किंवा नाटकामध्ये आम्ही ज्या पद्धतीचे माझ्या ग्रुपकडनं नाटकं बसवत होतो त्याच्यापासून आई ज्या पद्धतीची कामं करते हे खूप वेगळं होतं. त्यामुळे डायरेक्ट नशिबाने कम्पॅरिझन होऊ शकत नव्हतं. आईनी अर्थात थिएटरमध्ये फारसं काम केलं नाही आहे, त्यामुळे आमचं थिएटर आणि ते प्रायोगिक थिएटर, आणि मग आता हॉरर करून बघू, आता एकपात्री करून बघू, आता ब्लॅक कॉमेडी करून बघू, आता पॅन्टोमाईम करून बघू, असं एक खूप वेगळ्या पद्धतीने चालू होतं. आणि तेव्हा नशिबाने काय झालं, मी मुंबईला शिफ्ट झालो होतो माझ्या शिक्षणासाठी. मी 18 वर्षाचा असेपर्यंत पुण्यात वाढलो आणि त्यानंतर मुंबईला शिफ्ट झालो. त्यामुळे पुण्याला जिथे हे सगळी मी कामं करायचो तिथे मी फक्त कामापुरतं जायचो. त्यामुळे आय डोंट नो, मला वाटत नाही खूप लोकांना आईशी माझा तसा संबंध आहे हे तेव्हा माहीत होतं, कारण प्रायोगिक ह्याच्यामध्ये 5 मुलांच्या यादीत नाव शोधून हा यांचा हे असणं वगैरे असं शोधत कोणी नव्हतं तेव्हा. आणि जोपर्यंत हे कळायला लागलं आणि आईचं सुद्धा शूटिंग चालू असल्यामुळे, आणि आता ती प्रथाच झाली, आईला मी कधी पहिल्या प्रयोगाला येऊ देत नाही, मी कुणालाच पहिल्या प्रयोगाला येऊ देत नाही, 4-5 प्रयोग झाले की यायचं. पण त्यामुळे ती नाटकं ते 4-5 प्रयोग होईपर्यंत अरे आपल्यातलं कोणालाच कुणीच ओळखत नाही, कुणीच तोपर्यंत कामं कुठं केली नव्हती, सगळ्यांचं पहिलं नाटक होतं आणि ह्यालाही माणसं 5 प्रयोग झाले तरी येत आहेत तिकीट काढून. इथं कुठेतरी तो कॉन्फिडन्स वाढायला लागला होता की आपण लिहिलेलं लोकांना आवडतंय किंवा लोकांना हे नाटक परत बघावं असं वाटतंय. की तेव्हा आणि किती आम्ही 19 वर्षांचं होतो, त्यामुळे कुणाचंच करिअर सुरू झालं नव्हतं, कुणाच्याच नावामुळे त्या नाटकांना कोणी येत नव्हतं. पण तो मी म्हणलं तसं की तेव्हा आम्हाला कोणीतरी हे नका करू म्हणणारं नसल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स करत होतो की ज्या बघायला लोक येत होते. म्हणजे हॉररचं आम्ही मजेत असं म्हणतो की पहिल्यांदा लोक यायचे, दुसऱ्यांदा मित्रांना घेऊन यायचे की आपण जसे घाबरलो तसे हे घाबरतात का, दुसऱ्यांदा मैत्रिणींना घेऊन यायचे की या घाबरतील का, किंचाळतील का. तर त्यामुळे तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागला होता. कुठेतरी आपण जे लिहितोय ते आधी आपल्या जवळच्या मित्रांना आवडतंय की ह्यावर आपण खिशातनं पैसे टाकून या स्क्रिप्टवर आपण काहीतरी करू असं त्यांना वाटतंय. हा तो पहिला कॉन्फिडन्स होता. आणि मग त्याला 40-50 का होईना पण माणसं येतात याचा कुठेतरी तो कॉन्फिडन्स वाढत होता. लहान वयामध्ये इतके विचार क्लिअर आहेत याचाच मला खूप आनंद होतोय. मला खूप आता उलटं बघून येते मग फक्त अरे पुढचा प्रयोग कुठला एवढंच होतं. पण त्यामुळे नशिबाने आईशी तसं कम्पॅरिझन झालं नाही जोपर्यंत मी सिरियल करायला लागलो नाही, कारण मग मी तिच्या प्रांतात पहिलं पाऊल टाकलं होतं की मी येतेच. पण शिवानी, अनेक स्पर्धा पुण्यामध्ये होतात, पुण्याच्या बाहेर होतात, त्याच्यामध्ये तू भाग घेतला नाहीयेस मला वाटतं. पण तुझी व्यावसायिक हे सुरू झालं, म्हणजे दिसणं सुरू झालं, पैसे येणं सुरू झालं. याचा असं मी विचारते की तुला पहिली टाळी, पहिली कॉम्प्लिमेंट, आम्ही तुला पाहतो हा, तुम्ही छान काम करता हा, असं कधी झालं आणि खूप आनंद झाला तुला, असं कधी झालं? पहिली अशी मला आठवत नाही. मी पहिली सिरियल केली शेजारी शेजारी पक्के शेजारी 2012 मी तेव्हा 12वीत होते. पण लक्षात राहणारी कॉम्प्लिमेंट जर असेल तर मी रमाबाई आंबेडकरांची भूमिका केली होती. आणि आणि मला तेव्हा खूपच जास्त टेन्शन आलं होतं, दडपण आलं होतं, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका आपण करायची आणि ते वय दाखवायचं आहे आपल्याला, जे फक्त मेकअपनी आणि वेशभूषेने होणार नाहीये. तुला तुझी ती मॅच्युरिटी पण दाखवायला लागणार आहे विचारांची. तर ते सगळं प्रेशर होतं माझ्यावर. पण माझी आजी, म्हणजे माझ्या आईची आई,
तिने मला ती अशी डोक्यावरून पदर आणि मोठं कुंकू आणि अशी असते म्हणजे ती. आणि तिने जेव्हा मला रमाबाईंच्या भूमिकेत बघितलं तेव्हा ती खूप तिला असं गलबलून आलं होतं बघून. आणि तिला असं वाटलं की मी पहिल्यांदा तिच्या भाषेत बोलते. म्हणजे तिच्या ज्या व्यथा असतील किंवा त्या काळच्या त्या बायकांच्या ज्या व्यथा असतील, त्यांचे जे अनुभव असतील, त्यांना जे म्हणायचं असेल ते सगळं त्या सिरियलमधून रमाबाईंच्या रूपाने बाहेर येत होतं. काळ जरी वेगळा असला तरी आपल्या इथे परिस्थिती फारशी वेगळी नसते स्त्रियांची. तर त्यामुळे तिला ते खूप ती रिलेट करत होती. आणि अगदी प्रत्येक एपिसोड आणि सगळं ती असं असं डोळ्यात पाणी आणून बघायची. आणि तेव्हा मला पण थोडंसं साम्य जाणवत होतं की मी त्या वेशभूषेत आल्यानंतर मी थोडीशी माझ्या आजीसारखी दिसत होते. तर त्याची मला गंमत वाटली. आणि मला असं वाटतं की ती भूमिका करताना आजीची ही रिॲक्शन माझ्यासाठी सगळ्यात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट. बरोबर. शिवानी, आपण प्रेमात पडलेला हा हिरो जादूगार हा एक खूप मोठ्या मातब्बर घराण्यामधला आहे. पणजोबा, आजोबा, सासरे सगळंच वेगवेगळ्या नाव कमवलंय. आजी खूप मोठी लेखिका, सासूबाई होणाऱ्या एवढं मोठं नाव कमवलं. तिकडे आत शिरताना तुला आले का गं प्रेशर? नक्कीच आलं असेल ना. अरेंज्ड मॅरेज असतं तर खूप आलं असतं कदाचित. पण आम्ही विराजस म्हटला तसं त्याच्या करिअरचा त्यांनी प्रवास सांगितला. तर सुरुवात त्यांनी अशीच केली की आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मला हे माहीत नव्हतं की हा मृणाल कुलकर्णींचा मुलगा आहे. आम्ही काही तालमी केल्यानंतर मला आमच्या एका मित्रांनी, सूरजनी वगैरे सांगितलं की ओ बाय द वे हा मृणाल कुलकर्णींचा मुलगा वगैरे. म्हटलं ओके. आणि त्यानंतर आमची मैत्री इतकी स्ट्रॉंग झाली होती प्रेमात पडायच्या आधी किंवा एकत्र काम केल्यामुळे, एकत्र स्पेशली नाटक केल्यामुळे जो एक रॅपो तयार होतो तो आमचा झाला होता. आणि त्या नाटकाच्या तालमीच यांच्या घरी व्हायच्या, मित्रमंडळाच्या घरी तालमी व्हायच्या. त्यामुळे अधूनमधून ताई पण भेटायची मला, मृणाल ताई. आणि तेव्हा ऑब्व्हियसली मला खूप दडपण यायचंच. म्हणजे कारण कोणालाही येईल म्हणजे अशी काही आमची तेव्हा मैत्री नव्हती. पण मला कधीच असं जाणवलं नाही की आपल्याला दडपण आलं पाहिजे. कारण मी विराजसची आई म्हणून तिच्याकडे बघायचे अनेक वर्ष. आणि त्यानंतर आम्ही एक फिल्म केली एकत्र, अँड जरा हटके म्हणून, ज्यामध्ये मी तिच्या मुलीची भूमिका केली होती. तेव्हा आमची मैत्री पण झाली. आणि मला असं नाही वाटलं की आपल्याला दडपण येईल असं ती काही वागतीये किंवा आपल्याला भीती वाटेल असं काही ती वागते. तिने पण खूप प्रयत्न केले माझं दडपण कमी करण्यासाठी. लग्न झाल्यानंतर एक मात्र आहे की शूटिंगवरून आल्यानंतर ती मला अजूनही विचारते की मी तुला मसाज करून देऊ का डोक्याला. आणि मग मी पटकन काहीतरी करते ग, मी कुकर लावते ग, मी हे करते ग, ते करते ग, असं ती म्हणते खूप प्रेमाने. पण मला बराच काळ गेला हे हक्काने तिला सांगायला की हां कर, मला जरा भूक लागली आहे त्यामुळे जरा हे कर माझ्यासाठी, ते कर. पण ते आय थिंक लग्न झाल्यानंतरच ती आमची मैत्री झाली. आणि त्याच्यासाठी तिने खूप प्रयत्न. विराजस ती असता मला म्हणाली की आमची मैत्रीच इतकी स्ट्रॉंग होती. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला इतका आनंद होतो कारण आता इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी मुलं भांडतात तुमच्याच वयाची. हे मैत्री स्ट्रॉंग होणं याची काय महत्त्वाची कारणं आहेत? म्हणजे काय असं तुम्ही स्ट्रॉंग म्हणजे काय? नाही, एक तर त्याच्यामागे खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इतकी वर्ष एकमेकांना ओळखत असल्यामुळे एकमेकांची करिअर्स, एकमेकांची पर्सनल आयुष्य ही दोन्ही डेव्हलप होताना आम्ही जवळून बघितली आहेत. म्हणजे गरज पडेल तेव्हा एकमेकांना की अरे इथून मला ऑडिशन येते, मी काय करू, किंवा अरे अमुक आहे तर काय करू, पासून ते वैयक्तिक काही प्रश्न असतील किंवा कोणाच्या घरी कधी प्रॉब्लेम येतात, काय होतं, ते दोघांनी एकमेकांचं खूप बघितलं होतं. मित्र म्हणून बघितलं होतं, कलिग्स म्हणून बघितलं होतं. त्यामुळे तो एक बेस होता. म्हणजे सरप्राईजेस नव्हते कुठे. बरं की ही व्यक्ती कशी आहे किंवा हा मुलगा म्हणून कसा आहे. आय डोंट थिंक कुठेही नंतर जाऊन की अरे ह्याला असं लागतं का किंवा अरे हिला हे आवडत नाही का, हे धक्के आधीच आमचे बघून झाले होते. आणि दुसरी गोष्ट जी पहिल्यापासून आमचीच नाही, मला वाटतं आमच्या पिढीमधली ती एक गोष्ट आहे की बोलून दाखवायचं, मनात गोष्टी ठेवायच्या नाहीत. शक्यतो सुरुवातीलाच आपल्याला बहुतेक आपण एकमेकांमध्ये गुंतलो आहोत हे लक्षात येतानाच हे पुढपर्यंत जावं ही इच्छा जेव्हा निर्माण होते तेव्हा आधीच बोलून घेतलेलं बरं असतं, असं माझं खूप महत्त्वाचं म्हणणं आहे. की मला जर वाटत असेल की अरे हे परमनंट असू शकतं
तर मला काय वाटतं, मला या गोष्टी आवडत नाहीत किंवा मला या गोष्टी आवडतात, मला माझ्याबद्दल असं वाटतं की हे माझे फ्लॉज आहेत किंवा मला असं वाटतं की मला अमुक अमुक गोष्टीनं हे मला खटकतं, हे आधीच बोलून टाकलेलं बरं असतं. म्हणजे समोरच्याला म्हणजे तुम्ही ओपन बुक टेस्ट केल्यासारखंच होतं की हे आहे. कुठून आलं रे हे शहाणपण एवढं तुझ्यामध्ये? ते नाटकांमधनच, म्हणजे अनेक नाटकांच्या ग्रुप्समध्ये काम करून ते ग्रुप फुटताना बघितलं ना की लक्षात येतं की गोष्टी आधी कळलेल्या बऱ्या असतात आणि फक्त तेवढ्याच मॅच्युअरली समोरच्यानी त्या समजूनही घेतलं पाहिजे. म्हणजे एखादी असती जिला मी सांगितलं असतं की ऐक मला अमुक 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 लागतं, तिला खूप प्रेशर आलं असतं की तसं नाही, तिनेही ते त्या स्पिरिटमध्ये ऐकून घेतलं, तिने तिचेही मुद्दे तेवढेच ह्यांनी सांगितले. आणि आमच्याच आमचं साधारण जुळत होतं तेव्हा आम्ही एका नाटकात काम करत होतो आणि त्या नाटकाचा मुद्दा बराचसा अशा बाबतीत होता. त्यामुळे लग्न, पुढचं आयुष्य, सेटल होणे याबद्दल ऑर्गॅनिकली खूप चर्चा व्हायच्या तेव्हा. कारण कुठल्याही नाटकामध्ये कुठल्याही पात्रामध्ये जायचं असेल तर ते प्लॅन होता. अरे यार असं काही नाहीये. मला कास्टिंग करण्यामागे हा प्लॅन. अरे पण मी तेव्हा रोल करणारच नव्हतो. त्या नाटकामध्ये मी हिचा मानलेला भाऊ असतो बाय द वे, त्यामुळे असं काहीच माझा प्रयत्न नव्हता. बघ शिवानी, पण तसंच आहे. चर्चा व्हाव्यात पण त्यामुळे त्या चर्चा होत होत्या आणि त्या नाटकामध्ये खूप छान वाक्य होत. छान म्हणजे आता मीच लिहिलं होतं, स्वतःचं कौतुक केलं होतं, पण मला पटलेलं वाक्य होतं ते की लग्न, प्रेम, अमुक ह्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे घरचे जे आतापर्यंत म्हणायचे की त्यांना तुम्हाला सेटल झालेलं बघायचं असतं. फक्त आजच्या जगामध्ये सेटल झाल्याची व्याख्या बदलली आहे. सेटल म्हणजे काय, तुमच्या पुढच्या 5 वर्षाचा तुम्हाला प्लॅन माहीत असला पाहिजे, तुम्ही फायनान्शियली सिक्युअर असला पाहिजे आणि तुम्हाला आनंद मिळणार आहे याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. या सेटल होण्याच्या तुमच्या व्याख्येमध्ये जर लग्न ऑर्गॅनिकली येत असेल तर व्हेरी गुड. तर त्यामुळे तुमच्या सेटल म्हणजे एकमेकांमध्ये सेटल व्हायचं म्हणजे काय याच्या आमच्या व्याख्या जुळत होत्या आणि त्या आम्ही तसा बोलूनही दाखवल्या की मला असं वाटतं की माझ्या पुढच्या 5 वर्षात मला हे अचीव करायचं आहे आणि ते तिनेही सांगितलं आणि हे आम्हाला दोघांनी एकमेकांबद्दल माहीत होतं. एकमेकांना आम्ही त्याच्यात मदत करायचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळे कमी झाली भांडणं. विराजस, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सगळ्या तुला असा चिमुकला पाहणाऱ्या माता भगिनी म्हणतात केवढं चुरचूर बोलतोय आणि किती छान शाणं झालं ग माझं गुढी बाळाचं. विराजस, या निमित्तानं दोघांनाही मला असा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की मगाशीच मी सुरुवातीलाच म्हटलं की मोठ्या वृक्षाच्या खाली लहान रोपटी वाढत नाहीत आणि आपण या कलेच्या क्षेत्रात बघितलंय वडील एकदम स्टार आहेत, मुलांचं काही घडलेलं नाही आहेत, आया खूप मोठ्या स्टार आहेत, मुलींना चान्स मिळत नाही. काय घडतं काय चूक मला माहिती नाही, पण ज्या वेळेला तू व्यवसाय म्हणून या सगळ्या क्षेत्राकडे पाहिलं, टी व्ही सिरियल केलीस, त्यावेळेला अरे आईचं नाव खराब नाही करता आलं पाहिजे असं प्रेशर तुला आलं का? त्यासाठी काय प्रयत्न केलेस? आणि शिवानी, तुला आधी नसेल प्रेशर की तुला काय सिद्ध करायचंच नव्हतं, तुला छान मिळालंच होतं, पण आता सौ विराजस कुलकर्णी म्हणून त्या घरी गेल्यानंतर इथे तर काय सगळे युनिव्हर्सिटीज आहे, तर मग ते सिद्ध करताना पण तुला प्रेशर आलं का? विराजस, पहिला तू सांग. पहिली गोष्ट मी म्हणलो तसं आईनी तिच्या करिअरची सुरुवात जशी केली किंवा तिचं करिअर तिने ज्या पद्धतीने घडवलं त्या म्हणजे तिच्या पावलांवर पाऊल मी टाकत नव्हतो नशिबाने. म्हणजे आमच्या दोघांची सुरुवात खूप वेगळ्या पद्धतीने झाली. आधीपासूनच मला ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट माहीत होतं, पण ॲक्टिंगच करायची असं माझं कुठं ठरलं नव्हतं. मला ॲक्टिंगच्या पलीकडे खूप जास्त इंटरेस्ट होते. माझं लेखन चालू होतं, माझं दिग्दर्शन चालू होतं. ॲक्टिंग मी करायचो, पण मग ती माझ्या मित्रांबरोबर माझ्या ग्रुपच्या नाटकांमध्ये, कुठेही बाहेर जाऊन प्रोफेशनली आपण ॲक्टिंग करू असं डोक्यात नव्हतं. आईचीही तशीच इच्छा होती, कारण तिने मला मी अनेक मुलाखतींमध्ये सांगतो, तिने मला ऋषी कपूरांचा एक इंटरव्ह्यू वाचून दाखवला होता लहानपणी आणि त्यात ते म्हणले होते की खूप बरं झालं की मी ॲक्टर झालो, कारण मला दुसरं काहीच येत नाही. आणि तेव्हाच मला असं झालं होतं की आपण ऋषी कपूर नाही, त्यामुळे आपल्याला असं असून चालणार नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि मला जेन्युइनली ह्या क्षेत्रामधल्या सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणजे मी एडिटिंगपासून ते VFX पर्यंत मी सगळं शिकलोय, मला सगळं करायला आवडतं. माझ्या मित्रांसाठी नाटकाच्या ग्रुपमध्ये मी डिझायनिंगपासून प्रत्येक लागेल ते सगळं मी काम करत आलो आहे. त्यामुळे या क्षेत्रात काहीतरी आपल्याला करायचं आहे असाच कुठेतरी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. मला हे माहीत होतं की इतर मुलांपेक्षा या करिअर मध्ये धडपड करणाऱ्या इतर मुलांपेक्षा आपल्याला 4 गोष्टी जास्त माहीत आहेत. आपल्या घरच्यांचा संबंध असल्यामुळे आपल्याला 4 लोक जास्त माहीत आहेत. पण
मला हिंदीतलं वगैरे माहीत नाही, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये फायनान्शियली तशा गोष्टी चालतात. फक्त ओळख आहे म्हणून कोणीतरी तुमच्यावर 2-3 कोटीचा चित्रपट रिस्क घेऊन करत नाही. बरोबर बरोबर. दुसरं एक मला आतून माहीत होतं की कदाचित मला माझा पहिला ब्रेक किंवा कदाचित मला माझी पहिली संधी मिळायला मला कदाचित घरचा कनेक्शनचा उपयोग घेऊ शकतो, पण ती संधी मिळेल तेव्हा मी कम्प्लिटली तयार असलो पाहिजे. म्हणजे त्याच्या आधी ज्या ज्या चुका मला करायच्या आहेत, जे जे मला ट्राय करून बघायचं आहे, मी कसं काम करतो किंवा माझं अभिनय किंवा माझं लिखाण किंवा माझं दिग्दर्शन हे काय पद्धतीचं असतं, माझी प्रोसेस काय, हे मला फिगर आउट करणं गरजेचं आहे. अनेक वेळा असं मला वाटतं बाहेर जे बघतो की कोणाचा तरी मुलगा किंवा कोणाची तरी मुलगी असते आणि त्यांची पहिलीच फिल्म किंवा त्यांचा पहिलाच प्रोजेक्ट हा इतका हायस्टेक्स असतो, इतक्या लोकांचं प्रचंड लोकांचं लक्ष असतं, इतके प्रचंड पैसे त्यावर लागलेले असतात आणि ते काम पहिल्यांदा करून बघत असतात. म्हणजे आणि मग ते पहिल्याच फटक्यात त्यांच्यात काहीतरी दैवी नसलं तर लगेच असं होतं की ह्याला काही होत नाही. त्यामुळे मला ती खूप आतून भीती होती. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की मी पहिल्यांदा जेव्हा लोकांसमोर प्रोफेशनली काम केलं, म्हणजे पैसे घेऊन की आपण केलेल्या कामाचे पैसे आले, तोपर्यंत मी 12 वर्ष माझ्या मित्रांबरोबर मी थिएटर केलं होतं. ज्या क्षणी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला त्याच्या आधी मी माझ्या मित्रांबरोबर 25 शॉर्ट फिल्म्स करून झाल्या होत्या. ज्या वेळेला मी पहिल्यांदा लोकांसमोर आलो तोपर्यंत सगळ्या ज्या चुका होत्या, सगळे जे मी माती खाणार होतो ते सगळी माझी खाऊन झाली होती. त्यामुळे कुठेतरी एक मला कॉन्फिडन्स होता. हे अर्थातच आहे की आईनी तिचं जे काम करून ठेवलंय, आजोबांनी जे काम करून ठेवलंय ते आहेच आहे, म्हणजे त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण त्यामुळे मी जे चांगलं करेन ते ह्याच्या रक्तातच होतं. गृहपाठ पक्का होता म्हणजे की रक्तातच होतं म्हणतात. आणि जर काही चूक केली तर अरे त्यांचं असून जमलं नाही असं. त्यामुळे चुका सगळ्या त्यांच्या डोक्यावर असणार आहेत आणि सक्सेस हा कम्प्लिटली माझा नसणार आहे हे मला माहीत होतं. आणि त्यामुळे मी स्वतःला मी कुठून सुरुवात करतोय आणि मी कुठं माझी फिनिश लाईन कुठे एवढंच बघायचा प्रयत्न करतो. आणि जर मला ज्या बॅकग्राऊंडचा मी आहे त्याच्यामुळे जर मला काही ॲडव्हान्टेज मिळणार असेल तर त्या ॲडव्हान्टेजसाठी मीही कष्ट करून पात्र ठरलो पाहिजे याची कुठेतरी मला जाणीव. वा वा वा, मस्त मस्त. म्हणजे काय पेन्सिल असते ती हातात होती, खोडरबरने खोडता येत होतं, नंतर पेन घेतलं त्याने हातात. क्या बात आहे. वरवरचे वधूवर गालिब येणारे आक्षेप आहे माझे काही तुझ्याकडे. पण शिवानी, तुझं काय म्हणणं आहे की आपण एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये गेलो, त्रिकोणी कुटुंब तुझं, तुझी आई बाबा तू, असं ते हे, आणि एकदम असं दार उघडलं आणि बाप रे एक एक व्यक्ती दिसते, एक एक, तेव्हा कसं कसं पहिलं उंबरठ्यावरून पाऊल पडताना काय वाटलं? कितीही तुझी ओळख असू देत, कितीही ती ताई असू देत, पण नाही, दडपण तर येतच. आणि तुम्ही अगदी जे चित्र उभं केलं ना, अगदी माझं तसंच झालं होतं की लग्न झाल्यानंतर साधारणपणे रोजच काही माणसं दिसायची की अरे हे पण आलेत भेटायला, अच्छा अरे त्यांना भेटायचंय, ओ अच्छा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची, माणसांची सवय व्हायला मला खूप वेळ लागला. कारण एका छोट्याशा कुटुंबातनं मी खूप मोठ्या परिवाराचा भाग झाले आता. आणि नुसते ब्लड रिलेटिव्स नाही, मग रक्ताची नाती नाही, एकूणच परिवार खूप मोठा आहे आमचा. तर त्यामुळे अजूनही मला हळूहळू त्या गोष्टींची सवय होते आहे. पण करिअरच्या चॉईसेसबद्दल तुम्ही मगाशी विचारलं की तुला आता दडपण येतं का? तर लग्नाआधी विराजस म्हटलं तसं माझा प्रवास सुरू झाला होता अभिनेत्री म्हणून. आणि जे काही मला चांगले वाईट जे काही अनुभव आले होते त्यामुळे माझं ठरलं होतं की ह्या गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि मृणालताई नेहमी म्हणते की जर आपल्याला एखादी गोष्ट, एखादं काम आपल्याला मनापासून करावंसं वाटत नसेल तर ते करू नये. मग आपल्याकडे कामं कमी आली तरी चालेल, पण हे जर मला नाही करायचं ना तर मग मी करायचं म्हणून नाही करायचं. तुझ्याकडे कायम ते फ्रीडम असलं पाहिजे. म्हणजे हे आम्ही एकत्र आल्यानंतर नाही, मी आधी एकदा कधीतरी तिची मुलाखत बघितली होती की मला आवडलं पाहिजे ते पूर्णपणे, तरच मी ते काम करणार आहे. आणि मग काही बंधन नसायला हवं. म्हणजे आमच्याकडे घरी आम्ही एकमेकांना विचारतो की मला असं असं विचारलंय किंवा हे नवीन काम आलंय तर तुला काय वाटतं, मी करावं का किंवा मी करू शकेन का, असं. पण तो एक फक्त सल्लाच असतो किंवा ते एक फक्त मत असतं. काय वाटतंय? हा, किती छान. एक मैत्रीण म्हणून किंवा विराजस मला सांगत असेल तर मित्र म्हणून, त्यामध्ये कुठेही असं नसतं की आम्हाला असं वाटतं की तू हेच केलं पाहिजेस आणि हेच करू नकोस, असं आम्ही बंधन ठेवत नाही. कारण ऑब्व्हियसली आम्हाला माहिती की ताईची, माझी, विराजशी सगळ्यांचा प्रवास वेगळा आहे, आमची जर्नी वेगळी आहे.
त्यामुळे आमचे चॉईसेस ऑब्व्हियसली खूप वेगवेगळे असणार आहेत. तर त्यामुळे असं दडपण नाही आहेत मला. फक्त एक नक्की आहे की विराजच म्हटलं तसं आता मला तो बदल जाणवतोय की चांगलं काम केल्यानंतर आले मृणालची सून चांगलं काम करते असं होतं. नाही तर मृणालची सून काही करत नाही असंही होऊ शकतं. आता मी विराज तुझ्याकडे येतेच आहे जरा. बापरे, इतक्या लहान वयामध्ये 2 महत्त्वाची नाटकं तुझ्याकडनं लिहून गेली. तू आधी विषय ठरवतोस का तुला कोणीतरी सांगतं की या विषयावर मला नाटक हवं आहे आणि मग ते ओम गणेशाय नमा असं म्हणून ते हातात घेतलं? तर ती लिहिण्याची प्रोसेस काय आहे की एक 3 अंकाचं किंवा 2 अंकाचं सुंदर नाटक लिहिणं म्हणजे काय? कुठेतरी मला पहिल्यापासूनच ही जाणीव होती. आई आणि बाबांनी दोघांनी हे मला अजून ठसून सांगितलं होतं की एकतर माझ्या घरचे सगळे डबल ग्रॅज्युएट आहेत, त्यामुळे एकतर पूर्ण तुमचं शिक्षण झाल्याशिवाय याच्यात जायचं नाही आहे मला माहीत होतं. शिक्षण ह्यात घेतलं तरी चालेल. त्यामुळे माझं शिक्षण हे फिल्म मेकिंग आणि पटकथा लेखनात झालं. आणि पटकथा लेखनात झाल्यामुळे कुठेतरी चित्रपटांची पटकथा ज्या पद्धतीने लिहिली जाते किंवा चित्रपटसृष्टीमध्ये ज्या पद्धतीने मुद्देसूद काम होतं, डिटेलमध्ये काम होतं, शेड्यूल वाईज काम होतं, मला ती सवय कॉलेजपासून लागली. त्यामुळे व्हिस्लिंग वुड्स म्हणजे सुभाष घईंचीच इन्स्टिट्यूट आहे, तिथून मी प्रशिक्षण घेतलं. आणि त्यामुळे तुम्हाला सुचलेली आयडिया असो, समोरच्याने दिलेली आयडिया असो, किंवा आपण ज्याला रूपांतर म्हणतो की एक आहे कथा त्याचं तुम्ही रूपांतर करताय, दुसऱ्या भाषेतलं नाटक आहे त्याचं तुम्ही भाषांतर किंवा रूपांतर करताय, या तिन्हीची सवय मी स्वतःला लावून घेतली होती. कारण मी आत्ता नुकतंच पहिलं पाऊल टाकतोय, त्यामुळे अजूनही मी असं काम करतो आणि मग आता तुम्ही माझ्याकडनं काम करून घ्या हे म्हणण्या इतका माझा एक्सपिरियन्स नाही. आत्ता मला समोरून जे काम येईल ते मला जमेल तितक्या चांगल्या पद्धतीने करणं भाग आहे. इतकी वर्ष मित्रांबरोबर काम केलं तेव्हा प्रामुख्याने अरे मला ही आयडिया सुचली आणि मला वाटतं आपण हे करू असं काम चालायचं. आत्ता नुकतंच आमचं वरवरचे वधूवर नावाचं नाटक आलं आहे, ते उलटं झालं. मी एक दुसऱ्या नाटकावर काम करत होतो आणि तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांनी सांगितलं, ते गालिबला सुद्धा आमच्याबरोबर प्रोड्युसर होते, की नाटक लिही ना. मी इतकी वर्ष प्रायोगिकमध्ये काम करत आलो आहे, जिथे तिकीट काढून माणसं येतात तेव्हा त्यांची इच्छा असते की काहीतरी मला नवीन बघायचं आहे, काहीतरी मला चॅलेंजिंग बघायचं आहे, काहीतरी की निखळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी बघण्यात इंटरेस्ट आहे. व्यावसायिकचा जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक वर्ग अजून माझा तितका परिचयाचा झाला नाही आहे. त्यांना काय आवडतं, हे नाटक चालण्यासाठी कुणी जर माझ्या नावावर पैसे लावणार असेल तर त्यांनाही हे नाटक चालवण्यासाठी काय गरजेचं आहे. तर त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या की अमुक अमुक असे विषय हल्ली लोकांना आवडत आहेत, किंवा हे आर्टिस्ट आहेत यांना कदाचित हल्ली काम करायचं आहे. तर हे ऐकून मग सुचलेलं नाटक म्हणजे वरवरचे वधूवर. किंवा आता पुढच्या नाटकावर माझं काम चाललं आहे ते आता अजूनच एका खूप वेगळ्या माझ्या आणि माझ्या मित्राच्या एक अत्यंत पर्सनल आयुष्यात घडलेल्या गोष्टीवर ते अवलंबून आहे. पण मला हे मात्र खरं वाटतं, म्हणजे हे मला स्वतःचं सापडलं आहे की समोरच्याने दिलेला प्रसंग असो, कशावर तरी आधारित तुम्ही काहीतरी लिहित असाल, स्वतःला सुचलेलं असेल, त्या विषयाबद्दल तुम्हाला काहीतरी कळकळीने जर वाटत असेल, त्या विषयाबद्दल मला आतून जर काहीतरी म्हणायचं असेल तरच मी ते खूप पटपट आणि मनासारखं लिहू शकतो. कारण माझा जर पॉईंट ऑफ व्ह्यू नसला त्याला, जसं वरवरचे वधूवर हे कम्प्लिटली त्यांनी सांगितलं होतं की साधारण आपल्याला जे कमर्शियल जे त्याचे ठोकताळे असतात की साधारण इतकी पात्र असावीत, साधारण असा सेट असावा, आपल्याला हे बाहेर गावी फिरवायला लागतं, बाहेर देशी फिरवावं लागतं, म्हटल्यावर हे नसावं किंवा हे असावं, इतकं सगळीकडनं बांधून घेतलेलं असतानाही त्याचा जो हार्ट आहे, त्याचा जो जर्म आहे, तो माझं नुकतंच लग्न झालं होतं, माझ्या मित्रांची नुकतीच लग्न झाली होती. त्यामुळे अचानक मित्रांच्या ग्रुपमधले विषय बदलले होते. मित्रांच्या ग्रुपमध्ये यार आई असंच करते रे, त्या पलीकडे जाऊन ही असंच करते रे वर आलं होतं. तर त्या गोष्टींबद्दल मला जे वाटतं ते मग मी त्याच्यामध्ये टाकू शकलो. त्यामुळे तो एक संगमच असतो. आणि जोपर्यंत मला आतून, म्हणजे माझ्या मित्रांना हे ऐकून कंटाळा आले की मला हुक लागतो की मी काय सांगणार आहे ह्याच्यातून, की मी विराजच म्हणून मला जे अनुभव आले आहेत, मला लहानपणापासून जे वाटतं, जे काही मी बघितलंय, जे काही अनुभवलंय, त्यातून मला तो हुक सापडला की मग माझं खूप पटपट लिहून होतं. मग ते कशाही बद्दल, मग ते अगदी वरवरचे वधूवर सारखं नाटक असेल, अनाथेमासारखं हॉरर नाटक असेल, मला काहीतरी त्याबद्दल वाटलं पाहिजे, तर मग मला लिहायला मजा येते. आमची ही
शिवानी, 15 वर्षांची तुमची मैत्री आहे, त्यावेळेला सातत्याने विचार एकमेकांना सांगणे, एकमेकांची सुखदुःख, तो म्हणाला की सगळंच आम्हाला काही सरप्राईज काही राहिलं नव्हतं. आणि आता इतकी तू व्यस्त झालेली आहेस, तो दुसऱ्या बाजूने व्यस्त आहे. वेळ ह्याचं काय तू सांगशील? म्हणजे काय वेळेला का महत्व आहे, कसं डिफाईन करशील तू? मी तिला मजेत म्हणतो की शूटिंग जेव्हा चालू असतं तेव्हा अचानक असं होतं की माझी लिहिण्याची वेळ ही रात्र आहे, म्हणजे रात्री 11 वाजता मी लिहायला सुरुवात करतो आणि त्यामुळे मग मी उशिरा उठतो. आणि शिवानीचं शूट असल्यामुळे ती लवकर जाते, तर मी तिला मस्करीत म्हणायचो की तू दिवसा कशी दिसतेस मला आठवतच नाही आहे की मला फक्त तू रात्रीच दिसतेस. ह्याची खरं तिने तक्रार केली पाहिजे. तू काय हसत सांगतोय? शिवानी, बोलच तू आता. काय नाही, वेळ तर आता अत्यंत कमी मिळतो. म्हणजे शूटिंगचे 13 तास, त्याच्या आधी म्हणजे कामाचे 13 तास ऑन फ्लोअर, आणि सकाळी उठून प्रवास करून जायचा 1 तास, यायचा 1 तास, असे 16 तास त्यात जातात सगळ्या ह्याच्यात. आणि त्यानंतर झोप 6-7 तासांची तरी मिनिमम लागतेच. त्यामुळे आम्हाला घरी आल्यानंतर 1-1.5 तास वगैरे असा मिळतो. मग त्या 1-1.5 तासामध्ये भांडायचं किती, डिस्कस किती करायचं आणि सुखदुःख किती सांगायची, ह्याची अगदी मारामारी असते. पण आम्ही मग त्याला क्वालिटी टाइम असं म्हणतो. त्या 1.5 तासाचं वर्गीकरण करा. एवढ्या वेळानंतर एवढं भांडायचंय, याच्यानंतर सुख दुःख, किंवा भांडूया आपण दुसऱ्या दिवशी टेक्स्टवर, आपण चांगला वेळ घालवूया. आणि आमचं एक असं सूत्र आहे की झोपताना आपण भांडून झोपायचं नाही. म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काय असेल ते संपवायचं त्या दिवसाला, किंवा पॉज करायचं आणि भांडायचं नाही. रात्री झोपताना आपला मूड चांगला असला पाहिजे. किती छान. कारण मग दुसऱ्या दिवसाची सुरुवात तशी चांगली होते. तर त्यामुळे हे एक आम्ही पाळतो. आणि 1 तास 1.5 तास जरी मिळाला तरी आम्हाला दोघांना एकत्रितपणे ज्या गोष्टी बघायला आवडतात, वाचायला आवडतात, कधी कधी काय गॉसिप करायचं असतं किंवा मग मला कुकिंग करायला आवडतं कधी कधी, त्याच्या आवडीच्या गोष्टी. तर मग तशा गोष्टीच्या काय गोष्टी आहे? चिकन आणि पालेभाज्या, सोपं. तसं डाएटचं असल्यामुळे तसं सोपं पडतं. पण तरी त्यामध्ये सुद्धा तिने इतक्या विविध रेसिपी शोधून काढल्या आहेत, त्याच्यामध्ये तिने इतक्या वैविध्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. परवा कशाचा पास्ता केला होता? चिकपी, म्हणजे छोल्याचा त्याचा पास्ता केला होता वगैरे. असं मग ती खूप काय काय करत असते. प्रेम विराज तुला नाही. मला वाटतं ती स्वतःसाठी करत असते. मी असतो म्हणून मी खातो, कारण तिला जेवणावर अतिशय प्रेम आहे आणि मी अजिबात फुडी नाहीये. म्हणजे मला पण असं जेवणावर प्रेम आहे असं काही तू नाही. मी प्रचंड फुडी. आमची बावली येते. आमचं एकमेकांवरही प्रेम आहे, पण आम्ही 1.5 तास घालवतो की एकत्र. तसं येते. हा बदमाश लेखक आणि दिग्दर्शक आहे. वा वा, किती छान. पण जशी त्याची आणि जादूगार विराज कुलकर्णी अशी जी ओळख आहे, तशी आणि कवयित्री शिवानी रांगोळे अशी तुझी ओळख आहे. लहानपणी तू खूप कविता केलेल्या आहेस आणि एका कार्यक्रमामध्ये पण तू अगदी मंगेश पाडगावकरांच्या कवितेवर असं सपाटून एक छान वेगळी कविता पण केली होतीस. हे कवित्व काय आहे का नाही, म्हणजे का वेळ मिळत नाहीये काय? नाही, मला वेळ मिळतो तसा मी लिहिते नक्कीच. माझ्या बाबांना खूप लिहायला आवडतं आणि माझे बाबा कॉलेजमध्ये असताना तो इंजिनियर आहे, तो COEP ला होता, पण त्याला नाटकं लिहायला आवडायचं, कविता करायला आवडायचं. आणि तो ज्या कविता करायचा तो ते माझ्या आईच्या आईला वाचून दाखवायचा. ते एका बिल्डिंगमध्ये राहायचे, तो आईच्या आईला वाचून दाखवायचा लग्नाच्या आधी, आणि त्यांनी तशी दोस्ती केली होती सासू सासऱ्यांशी. सो ते जे सगळं आहे कवितेचं वगैरे प्रेम, विशेषतः कवितांवरचं प्रेम, ते मला बाबामुळे आहे. म्हणजे माझ्यामध्ये आता तू ऐकवायची आहेस, त्याची तुला तयारी मी करायला देते. प्रस्तावना. पण विराजची जी आजी आहे, आता त्या नाही आहेत, त्या तुझ्या आवाजावर बेहद्द खुश असायच्या. तुमची एक वेगळीच मैत्री होती ना? हो, त्या मला म्हणायच्या की गाईच्या गाईच्या गळ्यातल्या घुंगरांसारखा गोल आवाज आहे तिचा, असं त्या म्हणायच्या. आणि ते काय हेही मी सांगतो, कारण कोविडचा काळ होता तेव्हा आम्ही सगळे पुण्यात, म्हणजे वीणाजी आमच्या घरी राहत होते आणि नेमकं माझी खोली आणि तिची खोली अशी अगदी लागून होती. आणि आम्हाला दिवसभरानंतर रोज रात्रीच वेळ मिळायचा आम्हाला गप्पा मारायला. त्यामुळे रोज रात्री एक साधारण 10-10:30 वाजता आम्ही व्हिडिओ कॉलवर असायचो आणि मग काय 3-4 तास जसं झोप लागेपर्यंत. त्यामुळे त्या रोजच्या गप्पा तिला शब्द नाही पण तिला आवाज रोज ऐकू यायचा तिला भिंती पलीकडनं. आणि ही एक वेगळीच कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे एक
उत्कृष्ट लेखिकाच ही कॉम्प्लिमेंट अशा खरंच पद्धतीचं खरंच. आणि देऊ छान शकते. मला तो आवाज असा हळूहळू ऐकायला येतोय. तुझ्या सिरियल तुमची बघायची ना तुझी त्या? हो, त्या खूप प्रेमाने सिरियल बघायच्या. अगदी म्हणजे त्यांची तब्येत पण जेव्हा चांगली नव्हती त्या काळात सुद्धा त्या घरी बघता येत नाहीये म्हणून हॉस्पिटलमध्ये झी5 ॲपवर त्यांनी विराजसला सांगितलं होतं की आयपॅड लावून त्या बघायच्या. आणि आमच्या स्वभावामध्ये खूप साम्य होतं, वीणाजींचा स्वभाव आणि माझा स्वभाव, आणि अनेक गोष्टी आमच्या सारख्या होत्या. किती छान ना. म्हणजे एक पिढीमधली हे करून वरच्या पिढीला जरा असं घेतलं होतं तिने. विराजस, शिवानी इतकी लहान आहे, तू तिला इतकी वर्ष ओळखतो आहेस. आता तर तुझं वेगळं एक स्थान आहे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता. तिच्यामध्ये काय गुण नको आहेत? गुण म्हणजे हे नकोय, अवगुण हे नकोच आता आहे. पण दिग्दर्शक म्हणून का नवरा म्हणून? नवरा म्हणून रे, नवरा आधी आहे. आज पुण्याला चाललायस? हा, घरी यायचं. तू चाललाय पुण्याला नंतर खरं खरं सांग. नाही, तिला माहीत आहे मी जे म्हणतो, कारण मी म्हणलो तसं अगदी सुरुवातीला आम्ही ह्या गोष्टी खूप क्लॅरिटीने बोललो होतो. तेव्हापासून एकच, आय थिंक तिची माझ्याबद्दलची एकच तक्रार आहे, माझी तिच्याबद्दलची एकच तक्रार आहे. काय? होपफुली माझ्याबद्दल एकच तक्रार असेल. काय तू तिला अशी धमकी देऊ खूप विचार करते ती, एवढंच. म्हणजे स्वतःला त्रास करून घेण्याची टेंडन्सी आहे की आजपासून बंद, म्हणजे विचार करूस. हा, आणि तू हो ना, म्हणजे पटतंय ना. ह्या गोष्टीवर सुद्धा मी खूप विचार करेन आता. असं जर ठरवून करता येत असतं तर अगं काय, पण सगळं छान आहे, इतका समंजस, छान हे तुझ्यावर प्रेम करणारा नवरा आहे. इथे सगळ्या चिंता खरं तर सोडून दिल्या पाहिजे. आणि विराजसची काय तुला तक्रार आहे आज सांग. त्यांनी हे माझ्याबद्दल सांगितलं खरं तर की विचार खूप करते. पण विराजसही खूप खूप जास्त ओव्हर थिंकर आहे. आणि त्याचं असं होतं की जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत त्याला स्वस्थता नसते. आणि मग असं होतं की तो प्रॉब्लेम कधी कधी त्याच्या हातातला नसतो, तो इतरांच्या हातात असणारी ती गोष्ट असते की त्याच्यावर आपला कंट्रोलच नाहीये. आणि ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही, स्पेशली आपल्या फील्डमध्ये, त्या गोष्टींविषयी विचार करून खूप खूप त्रास. त्यात सुद्धा माझं स्पेसिफिक असं आहे, हे सांगूनच टाकलेलं बरं. मला गोष्ट सॉल्व्ह होणार आहे आणि होत नाहीये हे चालत नाही. मला सॉल्व्ह होणारच नाही माहित असलं की मी चिल असतो, मला काही टेन्शन नसतं की आता शूटला निघालोत आणि लाईटच गेलेत आणि आता 5 तास शूटिंग बंद आहे, ओके, काय शांत असतो मी, काही टेन्शन नाही. पण अरे हे होऊ शकतंय, हे अत्यंत आरामात होऊ शकतंय, कुणीतरी फक्त एवढं केलं तर हे सॉल्व्ह होणार आहे, किंवा मी एवढं झालं तर हे सॉल्व्ह होणार आहे, आणि ते होत नाही याचा मला खूप त्रास होतो. म्हणजे मला दिसतंय. साहजिक आहे. बरं विराजस, एक इतका सुंदर 2 तुझे हे नाटकं आहेत, त्याचा लिहिणारा लेखक म्हणजे कोणीतरी प्रगल्भच असला पाहिजे. कारण इतकं मोठं नाटक किंवा चित्रपट आपण लिहितो तर तुम्हाला अनुभव भरपूर पाहिजे, बरोबर? तर तू हे सगळं एवढं नाटक लिहिलंस, ते प्रेक्षकांना आवडलं, आणि तुम्ही न सांगता खाटकन 60 प्रयोग करता आणि ते नाटक बंद करतात, तेव्हा किती यातना तुम्हाला होतात? कारण प्रेक्षकांना तर अनंतच झाल्या. तर नाही, गालिब माझ्यासाठी खूप खूप जवळचं नाटक होतं. कारण मी म्हणलो तसं व्यावसायिक नाटकामध्ये पहिली झेप होती त्या नाटकातून. लहानपणापासून काही अशी माणसं असतात ज्यांच्यावर आपल्याला काम करायचं असतं. त्यामध्ये चिन्मय मांडलेकर हे खूप वरचं नाव होतं माझ्यासाठी. कारण मी मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मनात खूप धाकधूक होती की मुंबईला मी सेटल कसा होईन. कारण पुण्यामध्ये आमची जॉईंट फॅमिली होती, आम्ही एका घरामध्ये 11 माणसं असायचो. म्हणजे आजी आजोबा होते, काका काकू, त्यांची 2 मुलं, आणि इथे अचानक फक्त आई. आणि आईसुद्धा तेव्हा सिरियल शूट करायचे, त्यामुळे आई रात्री 10:30ला घरी यायचे. त्यामुळे नवीन ठिकाणी, नवीन आपल्याला इथे ओळखी नाही आहेत, आपण इथला मन रमेल का आपलं इथे, ह्याचा अंदाज येत असताना आमच्या घराच्या खूप जवळ नाटकाचं थिएटर होतं, दीनानाथ. आणि दीनानाथला मी बघितलेलं पहिलं नाटक होतं चंदू सरांचं वाडा नाट्यत्रे. आणि त्यामध्ये चिन्मयदादांनी जे काम केलं होतं, आणि म्हणजे मी पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन ते बघत होतो. आणि तेव्हाच ठरवलं होतं की या माणसाबरोबर कुठल्या तरी कपॅसिटीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. की तेव्हा प्रोफेशनली मी ह्याच्यात पडेन नाही पडणार मला माहीत नव्हतं. त्यानंतर दिग्पाल लांजेकर यांचं शिवराज अष्टक जे आहे, दिग्पाल दादा मला शाळेमध्ये, मी म्हणलो नाटक शिकलोय मी शाळेत, दिग्पाल दादा मला शाळेत नाटक शिकवायला होता. त्यामुळे त्या सिनेमा, त्या अष्टकाशी मी आधीपासून काही प्रमाणात जोडलं गेलो होतो. त्याचे पहिल्या 3 सिनेमांचे सबटायटलिंग मी केलं होतं. अरे वा. त्यामुळे तिथं मग त्याला महाराजांच्या भूमिकेमध्ये बघून चिन्मयदादाला अजून एक की अरे
ह्याचं हेही रूप असू शकतं आणि इतकं तो उत्तम पद्धतीने करतोय. त्यानंतर मग दिग्पाल दादा असल्यामुळे, आई असल्यामुळे सेटवर जाणं व्हायचं. तिथं तो कसं काम करतो, स्क्रिप्ट तो कसं काय पद्धतीने तो इंटरप्रेट करतो. छत्रपती शिवाजी महाराज इतकी काय म्हणतात त्याला महत्त्वाची भूमिका पेलायला सुद्धा नट तसा लागतो आणि त्याचं महाराजांच्या ह्युमॅनिटीमध्ये जाऊन आणि त्यांचा तो लेजंड स्टेटस मेंटेन करून तो ते कसं ती भूमिका मांडत होता हेही बघण्यासारखं होतं. त्यामुळे काहीतरी ह्याच्याबरोबर करायचं आहे असं माझं ठरलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी जेव्हा मला विचारलं की असं असं माझं नाटक आहे तर मनात हो असं माझं ठरलं होतं. तरी आपलं दाखवायला म्हणजे ठीक आहे दादा मला तू एकदा स्क्रिप्ट पाठव आपण बोलूयात वगैरे आणि हो असं माझं ठरलं होतं. माझं बरंचसं काम हे लेखन दिग्दर्शनातलं होत असल्यामुळे अभिनय आम्ही फक्त माझ्या आनंदासाठी करतो. ते जर कॅरेक्टर आवडणारं असलं, माणसं आवडणारी असली, मग मला ते मध्यवर्तीच भूमिका पाहिजे, मला असे सीनच पाहिजेत, मला असे पैसेच पाहिजेत असं माझं कुठे नसतं. त्यामुळे होत ठरलं होतं. त्यात चेरी ऑन द टॉप नाटक खूप चांगलं होतं. दुसरं एक मला चिन्मय दादाबरोबर काम करायचं महत्त्वाचं कारण होतं की माझ्यासारखंच तोही लेखन करतो, दिग्दर्शन करतो आणि अभिनय करतो. हे तिन्ही तो सांभाळतो. त्यामुळे कुठेतरी ते एक अप्रूप वाटत होतं की आपण ज्या ब्लूप्रिंटवर काम करतोय तिथं बनलेली खूप मोठी इमारत आहे. आणि त्यात अजून चांगलं म्हणजे ते नाटक हे लेखनाबद्दल होतं, लेखकाबद्दल होतं. त्यामध्ये मी एका लेखकाचंच काम करत होतो. त्यामुळे एका आवडणाऱ्या लेखकांनी लिहिलेल्या लेखकांबद्दलच्या नाटकात लेखकाचं काम करणं फारच म्हणजे आनंदाचीच गोष्ट होती. अतिशय आवडायचं ते नाटक करायला. प्रेक्षकांनाही खूप आवडलं ते नाटक. त्यांनी डोक्यावर घेतलं जवळपास. खूप वेगळा विषय अशा पद्धतीचं आणि मराठीतच होऊ शकतं ह्याची मला खात्री आहे. म्हणजे इतका आउट ऑफ द बॉक्स विषय, इतक्या चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी झाली होती आणि सोपं नव्हतं त्यातलं काहीच की अरे हे तर शोरशट लोकांना बघावं असं वाटेलच ह्याची खात्री नव्हती. लोक आल्यावर त्यांना आवडेल याची खात्री होती, पण ते येतील का याची भीती होती. पण त्या सगळं आम्ही पार करून चिन्मयदादांनी ज्या पद्धतीने ते पुढेपर्यंत नेलं. अर्थात काही नाटकांचं नशीब जसं असतं त्याप्रमाणे मी अजूनही म्हणतो सध्या त्याचे प्रयोग थांबलेले आहेत. मला आशा आहे की ते कधीतरी आम्ही पुन्हा सुरू करू शकू. तसंही थोडंसं असं होतं की त्या कॅरेक्टरसाठी माझं थोडं वय कमीच होतं. त्यामुळे वय वाढलं तरी प्रॉब्लेम नाही, उलट त्या कॅरेक्टरला जास्त मी सूट होईल असं मला वाटतं. नक्कीच. शिवानी, आपली कविता तयार आहे का? कविता तयार आहे. विराजच तयार आहे का ऐकायला? हो, ऐकावंच लागेल. तर मंगेश पाडगावकरांची कविता आहे. मी कुठे म्हटलं परी हवी, तर त्याला मी उत्तर म्हणून एक थोडासा प्रयत्न केला. सांगतो. मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, फक्त थोडा भोळा असावा, लाड पुरवणारा नसला तरी मला माहेर सुख देणारा हवा. चंद्र तारे तोडून आणणारा नको, चंद्र तारे तोडून आणणारा नको, पण सिग्नलला गजरा घेणारा हवा. आहा, माझ्यावर कविता करणारा नको, माझ्यावर कविता करणारा नको, पण माझ्या सुरात सूर मिळवणारा हवा. दिवसातून 100 वेळा फोन करणारा नको, करत जाऊ नकोस, दिवसातून 100 वेळा फोन करणारा नको, पण दिवसाच्या शेवटी हसवणारा हवा. वा, आहे आहे. बागेत भेळ खायला नेणारा नको, बागेत भेळ खायला नेणारा नको, पण माझ्या हातचं गोड मानणारा हवा. वा. भेटवस्तूंचे देखावे मांडणारा नको, भेटवस्तूंचे देखावे मांडणारा नको, माझी स्वप्न त्याची मानणारा हवा. मी कुठे म्हटलं राजकुमार हवा, फक्त माणूस म्हणून चांगला हवा. गाडी बंगला नसला तरी चालेल, गाडी बंगला नसला तरी चालेल, शून्यातून स्वप्न साकारणारा हवा. आहा, खरंच 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 खरंच. जशी तू वर्ड खाणे, जशी तू आहेस ना तसंच ते तू लिहिलेलं आहेस आणि तुझ्या मनातला राजकुमार तुला मिळालेला आहे. हां, आणि आता त्याची स्वप्न ही तुझी स्वप्न आणि तुझी स्वप्न ही त्याची स्वप्न आहेत. विराजस, इतक्या लहान वयामध्ये इतकं शहाणपण आलेलं बघून मी आज थक्क झाले. आणि इतकं सगळं तू छान लिहितोय आहेस तर ते उत्तम लिही. गालिबच काय, अजून भरपूर चंद्र तारे सूर्य ह्यांच्यावरही तुझी नाटकं येवोत आणि असा एक सुंदर समृद्ध दालन आम्हाला, आमच्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला मिळो या मनपूर्वक शुभेच्छा. इतकं गोड फूल तुझ्याबरोबर आहे शिवानी नावाचं. तुझ्याही अभिनयाची कारकीर्द उत्तम बहरो. मला खूप बोलायचं आहे, पण आता मला वाटतं अजून काहीतरी तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी छान घडलं, अनेक पुरस्कार मिळाले आणि मग त्यासाठी पुन्हा एक भाग 2 म्हणून तुम्ही आमच्याकडे या.
तोपर्यंत मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.